ती सांगते की मोठ्याच्या पडावर आम्ही जायचो. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा परिकाळ आहे ना तो आता बदलला आहे आणि सावली क्रिएशनला त्याचं क्रेडिट जरूर जाईल. आपण यानंतर वळूयात. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय श्री डॉक्टर गिरीशजी चौधरी साहेब, एक चरित्र संपन्न, म्हणजे राजकीय लोकांकडे पाहताना आमचा दृष्टिकोन बदलतो, परंतु मी गिरीश डॉक्टर सरांच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून सांगतो की एक चारित्र्य संपन्न माणूस, एकदम व्हाईट कॉलर, त्यांचं नेहमीच मोलाचं योगदान असतं. सामाजिक क्षेत्र असू द्यात, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात किंवा मग क्रीडा क्षेत्र असू द्यात. त्यांना आपण ऐकूयात या त्यांचं मनोगत. निखिल, म्हणजे खूप जास्त स्तुती झाली, म्हणजे जास्त स्तुती आवडत नाही मला, पण खूप जास्त झाली असं वाटतं. तरी खूप खूप धन्यवाद. सह्याद्रीच्या छाताडात आजही ज्याचा नाद घुमतो, आमच्या हृदयात राहतो, आमच्या रक्तात वाहतो, असा आमच्या मातीतला राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करतो. गावदेवी मित्रमंडळ मोठ्याचा पडा आयोजित गावदेवी चषक 2026 या 4 दिवसाच्या सामन्यामध्ये आज आपटी संघ विजयी झालेला आहे. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करेन आणि चिंचगड संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक करेन की त्यांनीसुद्धा खूप छान खेळ दाखवला. 4 दिवस सामने आयोजित करायचे म्हणजे छातीत धडकी भरते. बरेचसे कार्यक्रम आम्ही जेव्हा आयोजित करत असतो तेव्हा आम्हाला पण जाणवतं कुठेतरी काही एखादी घटना घडू शकते. पण आज तुम्ही बघू शकता सगळं व्यासपीठसुद्धा एकदम पाहुण्यांनी एकदम भरून गेलेलं आहे. आमच्या अंकिताताई इथे आहेत उपस्थित, संतोषदादा आहेत, दीपकदादा, महेंद्र भाऊ आहेत, विकासदादा, संतोषजी गोळेसाहेब, आमचे संजयजी पाटील साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर. गेले 4 वर्ष हे जे सामने होते ते बघायला मिळत नव्हते. इथे नेहमीच चांगले सामने होतात आणि इथे येऊन एन्जॉयसुद्धा करायला भेटते. इथे पूर्ण रस्ता भरलेला असतो. पण गेल्या 4 वर्ष आम्ही कुठेतरी इथे मुकलो होतो आणि KVPLसुद्धा बंद झाली होती. माझी तर इच्छा आहे, वैभव असेल, गिरीश असेल, सर्वांना विनंती असेल, इथल्या कोंडला विभागातल्या सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेटपटूंना आणि जे आमचे सर्व मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत, त्यांचा सगळ्यांना विनंती असेल की आपण पुन्हा एकदा KVPL चालू करा. आपल्या मुलांना आपणच व्यासपीठ देऊ शकतो. आज ISPL सारखं एक चांगलं व्यासपीठ तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही चांगला व्यावसायिक खेळू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं करिअर करू शकता. आज ती संधी आहे. आपल्या वारेटसारखा गावातला एक मुलगासुद्धा तिथे खेळतोय, बघताना मजा येते. आपल्या मुंबईची सुद्धा टीम तिथे खेळते. तर ह्या आज हर्षदचे फटके बघितले आणि त्या चिंचगड संघातला पण एक खेळाडू, एक जबरदस्त रोशन, त्यानेसुद्धा खूप चांगला खेळ दाखवला. तर असे प्लेयर्स आहेत, यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. या व्यासपीठावर सर्वच मंडळींना मी विनंती करेन की अशा प्रकारचे जे खेळाडू असतील तर आपल्या स्थानिक पातळीवर आपण यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळेल आणि ते आम्हाला सेवा करण्याची संधी देतील. आज हे जेव्हा ग्राउंड बघितलं, ही जी मेहनत बघितली आयोजकांची, मी खूप खूप मनापासून त्यांना धन्यवाद देईन की उचाटचं ग्राउंड जे आहे ते निर्माण केलेलं आहे त्यांनी. पण हे एवढ्या कमी दिवसामध्ये हे सगळं साफ करून, बांध वगैरे बाजूला करून आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथे ग्राउंड बनवलं. मी या ग्राउंडच्या मालकांचं, म्हणजे या जमीन मालकांचं सुद्धा मनापासून, आज कुंदन भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पण त्यांच्या माध्यमातून आज आपल्या ह्या मोठ्याच्या पाड्यास गावासाठी हे ग्राउंड त्यांनी उपलब्ध करून दिलं. मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो. आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करेन की कुठलंही गालबोट लागलं नाही, अतिशय शिस्तबद्ध सगळे मॅचेस झाले आणि खेळसुद्धा बघायला खूप मजा आली. सगळं पब्लिकनीसुद्धा खूप सपोर्ट केला. तर सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मानेन. अशा प्रकारचेच सामने भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला बघायला भेटतील आणि तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी नक्कीच तुम्ही आम्हाला पुन्हा द्याल, ही मी तुमच्याकडून अपेक्षा करेन. आम्हाला सर्वांना तुम्ही इथे बोलवलं, आमचा आदर सत्कार केलात, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानेन. सर्व आयोजकांचं आणि सूत्रसंचालक आमचे जे अँकर्स आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे अक्षय असू दे किंवा निखिल असू दे, यांची कॉमेंट्री ऐकायलाच मजा येते. म्हणजे गेलो आपण यूट्यूबवर जरी आपण बघत असलो सामने, तरी पण कॉमेंट्री ही खूप महत्त्वाची आहे आणि ती कॉमेंट्रीमधूनच जो समोरचा संघ खेळत असतो त्याचा उत्साह वाढत असतो आणि हा उत्साह वाढवण्याचं काम हे करत असतात. तुम्हालासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि सर्व आपल्या आयोजकांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर साहेबांनी खरं तर चांगला उल्लेख केला की हे क्रीडांगण, परंतु डॉक्टर साहेब खरं तर एक गोष्ट